नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील अतिवृष्टी बाधितांना दिल्या जाणाऱ्या तातडीने मदतीच्या संदर्भातील एक अतिशय महत्त्वाचा असा निर्णय घेण्यात आलेला आहे. या संदर्भातील एक महत्त्वाचा GR 30 मे 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला होता. राज्यभरामध्ये गेल्या 1.5 महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस पडत आहे. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं घराचं पडझड किंवा इतर नुकसान झालेले आहेत. राज्य शासनाच्या माध्यमातून पूर्व परिस्थितीमध्ये अवकाळी पावसामुळे अतिवृष्टीमुळे नागरिकांना घराची पडझड झाली, भांडे वाहून गेले, कपडे वाहून गेले, यासाठी तातडीने मदत दिली जाते. अशा ज्या परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात होणाऱ्या या नैसर्गिक आपत्तीमुळे अतिवृष्टीमुळे जर घराची पडझड झाली किंवा यांची इतर काही नुकसान झाली तर अशा घराच्या दुरुस्ती व पुनर्मानी करता राज्य शासनाच्या माध्यमातून तातडीने मदत दिली जाते. मदत जाहीर करण्यावर पंचनामा झाल्यानंतर ही मदत मिळण्यासाठी मोठ्या प्रमाणात विलंब होतो. मात्र अशी मदत मिळवण्यासाठी विलंब होऊ नये यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून काही ॲडव्हान्स रूपामध्ये प्रत्येक विभागाला निधी वितरित करण्यासाठी मंजुरी दिली आहे. यांच्यामध्ये कोकण विभागाला 5 कोटी रुपये, पुणे विभागाला 12 कोटी रुपये, नाशिक विभागाला 5 कोटी, तर छत्रपती संभाजी विभागाला 12 कोटी रुपये, अमरावती विभागाला 5 कोटी रुपये, तर नागपूर विभागाला 10 कोटी रुपये असे एकूण 49 कोटी रुपये निधी BIMS प्रणालीद्वारे संबंधित विभागामध्ये आयुक्त कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. जेणेकरून अशा प्रकारच्या जर काही घटना घडल्या तर अशा प्रकारची जर काही नैसर्गिक आपत्तीमुळे कोणाचं नुकसान झालं तर अशा नागरिकांना तातडीने मदत वितरित करण्यासाठी हा निधी उपलब्ध होऊ शकतो. मोठ्या प्रमाणात नागरिकांमध्ये अतिवृष्टी, घराचे पडझड किंवा नुकसान झालेले आहे व पंचनामे होत आहे. ज्या नागरिकांचे अशा प्रकारे नुकसान झालेले आहे व नागरिकांना ॲडव्हान्स स्वरूपामध्ये दिलेल्या रकमेची मदत मिळवण्यासाठी मदत होणार, जेणेकरून दिली जाणारी मदत ही लवकरात लवकर मिळण्यासाठी मदत होणार आहे. तुम्हाला जर हा GR बघायचा असेल तर महाराष्ट्र government.in या संकेतस्थळावरती तुम्ही बघू शकता. धन्यवाद.